नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे एस फॉर्मला. म्हणजे सटाण्यामध्ये एस फॉर्म तिथं जवळच आहे. सटाण्यापासून एक 2-4 किलोमीटर आहे. मी फक्त नाव ऐकलं होतं आणि आज लाईव्ह आम्ही जाणार आहे, बघणार आहे आणि फुल एन्जॉय करणार आहे. आणि आपल्या या ब्लॉगमध्ये आपण सर्व दाखवणार आहे. मज्जा मस्ती खूप राडा करणार आहे. डायरेक्ट विजू गाडी, स्वतः विजू नाना गाडी चालवतो आहे. मागं माझे काकाजी चिरंजीव दोघं पण आलेले, एक चेतन, एक आबा. आम्ही 4 जण मजा करणार आहे. चला भेटूया मग डायरेक्ट एस फॉर्म. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलो आहे एस फॉर्मला आणि खूप मजा येणार आहे. आता खूप मस्ती पण करणार आहे आपण. तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेल. हा झाला एस फॉर्मचा पूर्ण एरिया आहे. इथं बॅनर वगैरे लावला आहे दादांनी मस्तपैकी. तर आता पोहोचलो आहे आपण एक्झॅक्ट इथे. तर पुढील व्हिडिओ नक्की बघा, चालू ठेवा, कंटिन्यू करू. इथं या ठिकाणी बॅनर लावला आहे. आता थोड्याच वेळात विनोद भाऊंसोबत फोटो सेशन चालू आहे. आता फॅन येऊ राहिले फोटो वगैरे काढायला. हे बघा, पूर्ण फॅमिली फोटोशूट चालू आहे. सर या सर इकडून जायचं. पावसानं काही रे भारी वाटत राहणं मला. मी म्हणजे फर्स्ट टाइम या एस फॉर्मला येले. कारण की असा फार्म मी फक्त नाशिक, मुंबई या सिटीमध्ये गेले. आणि आपला बागलाण तालुका, बागलाण भागमान आई आपला एस फॉर्म बनाडेली. गैरा भारी बनाडेले. अजून तो पुरा मी देखील बी नाही, अर्धाच देखील. अजून भारी एन्जॉय करा ना बाकी म्हणा. अजून व्हिडिओ कंटिन्यू दे का, मजा येणार आहे पुढे. किचनमध्ये इथं विनोद भाऊ चहा वगैरे प्यायला रिसॉर्टचे मालक. इकडं गाण्याचा विषय चालू आहे. असा विषय मित्रांनो इकडे बोलण्यासाठी. तर इथं तुमकावाली पोर गाणं चालू केलं दादांनी बोलण्यासाठी. पण खरंच कडक वाटतंय. एक नंबर वातावरण आहे आणि पब्लिक मजबूत एन्जॉय घेऊ राहिली आहे. चेतन भाऊ बी आले एन्जॉय घ्यायला. तर चेतन भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला? ठिकाण आहे इकडं. आता थोड्याच वेळात चालू होईल. उपकार एन्जॉय चालू आहे इकडं टेपला. आता विनोद भाऊ इकडं चहा वगैरे शोषण घ्यायला या ठिकाणी बसले. हे बाई इकडं, हे बाई इथं बसले. तर मित्रांनो, या ठिकाणी सचिन दादा पण आपल्यासोबत आहे. आणि हा ब्लॉग एकदम कडक आणि जबरदस्त होणार आहे. कारण की पहिल्यांदा मी या एस फॉर्मला, म्हणजे मी आयुष्यामध्ये असं पकडा की मी आयुष्यामध्ये आजपर्यंत फार्म नावाच्या चीजला कधीच गेलो नाही. पण मी पहिल्यांदा आलो एस फॉर्मला. त्याच्यामुळे तुफानी मजा येणार आहे. हा ब्लॉग पूर्ण बघा, खूप मजा मस्ती होणार आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या लहान भाऊ पण आलेला आहे, अर्जुन, चेतन पण आलेला आहे आणि स्वतः विजू पण आलेला आहे.
आणि माझ्यासोबत सचिन दादा पण आहे. मजा येणार आहे. कंटिन्यू टिकून राहा. आता चाललोय आता आपण दुसऱ्या लोकेशनला. पहिलं लोकेशन तुम्ही बघितलं असेल, आता दुसरं लोकेशन तुम्हाला दाखवतोय. विनोद भाऊ पण ते पण पाठीमागं आहे. आता ते पण दुसरं लोकेशन बघायला निघालोय. चलो हे बा. बघा त्याला एक्सलेटर बी देता आलं नाही मित्रांनो. खतरनाक रायडिंग चालू आहे यांचीवाली. खतरनाक बोट रायडिंग आहे. तेव्हा तिकडे विनोद भाऊंचे ठोकले. आता इकडे विनोद भाऊ आला इकडं. विनोद भाऊला अजून काय गाडी जमत नाही वाटतं. विजून आणा पा विजून आणा पण मोकार रायडिंग चालू आहे. विनोद भाऊ पण मोकार आहे बा. हे बा ठोकली, परत ठोकली. या अशा गाड्या या अशा गाड्या इथे खेळायला सुद्धा खूप मजा येते. आणि ह्या गोष्टी मी लाईफमध्ये खरंच पहिल्यांदा आहे. कारण की मी आजपर्यंत कोणत्याच फार्मला गेलो नाही आणि कोणत्याच गोष्टी मी अशा पाहिल्या नाही. पण ही गोष्ट पाहून आहे ना खरंच मजा वाटते मला. बंद केला का? बंद झाली. म्हणून आधी तोच करणं आवर रे. वरती केलं का मग काढून मारा. विनोद भाऊ बसले सायकल मध्ये. खतरनाक एन्जॉय होतोय भाऊचा आणि एकदम गागात वाटतंय. जसं काय तसं खरं मी पण मजा येऊन करत. आता टाइम कमी म्हणा भाभी म्हणून मी एक दोन चक्कर लिहिला नो. हा एक बागा आमच्या बरोबर आलेला दुसरा कार्यकर्ता. गेंडावर गेंडा बसला. आमचा भाऊ आता आमचा गेंडा कसा पडल. आता आमचा गेंडा बघा कसा पडत पडल मित्रांनो. आता विजू पण जाणार आहे. आता बघा विजू चालला मित्रांनो. नाही मस्तात कारण की तरी वाटतंय. विजू किती वेळपर्यंत टिकतो मला पाहिजे. आता विजू बसलाय. विजू गेंडा बसला तिथे. तुला जाऊ काय. बदला भाऊ गेंडा गेंडा चालू झाला. गेंड्यावर गेंडा बसलाय. पार चालू करा चालू करा. विजू डायरेक्ट बंद करा म्हणून आता असं वाटतं गेंडा एकदम झोपाचे. चला अजून अशाच काही गोष्टी पुढे बऱ्याचशा तुम्हाला दाखवणार आहे. हा घेतलं. अशा बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला मित्रांनो मी दाखवणार आहे. आणि ह्या गोष्टींवर म्हणजे मजा येते खेळायला बसायला. सगळ्या गोष्टींना खूप मजा येते. आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे. प्रत्येक स्पॉट महत्वाचा आहे या ठिकाणी. एन्जॉय करण्यासारखं आहे. आता बंद करून नमस्कार मित्रांनो.
आता तुम्ही बघू शकता दादांचं घर एक आपला व्हाईट घोडा आहे. रिसॉर्ट मध्येच आहे, पण स्पॉटवर एक नंबर घर बांधलंय दादांनी. खरं क्वालिटी वाटते एकदम भारी. हे बघा जादू. बोलेंगे, बोलिए सर जी, मैडम जी, क्या हो रहा है? जल रहा है. 1 2 3 ठहरो, हाथ नहीं जलाओ, वही लेकर आओ जो सर ने दिया है. 1 2 3 राइट, वही है ना सर जी, वही है ना सर जी. देखिए सर जी, देखिए मैडम जी, सर जी 2 लकड़ी हैं. लकड़ी देखिए सर जी, मैडम जी 2 लकड़ी हैं, अलग अलग है ना सर जी. मैडम जी 1 2 3 बोलेंगे, लकड़ी जुड़ जाएंगी. लकड़ी नहीं जुड़ा है सर जी. मैडम जी इतना बड़ा रस्सी है, रस्सी चल रहा है या रुक रहा है? हम कहेंगे चलो तो ये रस्सी चलेगा, और कहेंगे रुको तो ये रस्सी रुकेगा. इधर वाली रस्सी को खींचेंगे, कला में चलो. इधर वाली रस्सी को खींचेंगे, कला में चलो, सफाई में चलो, जादू में चलो. लकड़ी जुड़ा नहीं है सर जी. मैडम जी यहाँ से अलग अलग है, अलग अलग में चलो, सफाई में चलो, कला में चलो. मैग्नेट नहीं है सर जी. मैडम जी यहाँ से भी अलग अलग है सर जी. इधर वाली रस्सी को खींचेंगे, कला में चलो, सफाई में चलो, जादू में चलो, कान पकड़ेंगे चलो. और यही सर जी मैडम जी हमारा लास्ट मैजिक. चला आता आपण पुढच्या लोकेशनला आलोय. आता थोड्याच वेळात तुम्हाला दुसरं लोकेशन दाखवतोय. दादा दाखवतोय, आपले कॅमेरावाले भाऊ पण आहे. कॅमेरावाले दादा हे बा, हे बा जुना पूल इथं राहिला, जुना पूल. या गोष्टी देखायला भेटतच नाही पावसानं आधी, कारण की या गोष्टी आधी बंद पडत झाले, घरोघरी नळ होई जायलेत ना त्यामुळे. आणि ह्या गोष्टी म्हणा आजी बाबांना काळ आम्ही देखील होतो. आता तो काळ बी आजी बाबांच्या गयात, म्हणजे काळ बी संपली घ्या म्हणा, बाबा गयात आजीशी अजून. पण मग या गोष्टी देखील सण कुठेतरी ना म्हणले भारी वाटत. आणि अशा गोष्टी या येसच माझा काढायला भेटेल. म्हणूनच मी सांगितलं का मी शूट करायला लवकरच येणार आहे. सर एक मोटरसायकल हा आपल्या गावाकडे टायर, ट्रॅक्टरनं टायर चिकन व्हायला का फेकी देतच. आणि तो त्यांना सुद्धा युजले भारी व्हायला ते का एकदम कम्फर्टेबल डायरेक्ट झोपी जा तरी पण काही टेन्शन नाही, उठी बसा तरी पण काही टेन्शन नाही, कपल बसा तरी बी काही टेन्शन नाही. एवढा भारी झोका बनाले गाडी. चला अजून काहीतरी 90 काढत सुमले. आतापर्यंत आपण लोकांनी स्टीलनी गाडीवर फिरले, आता अजून एक गाडी काढत सुमले. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेस्ट नको जायला, म्हणजे वाया नको जावाले. आता अरे गाडी बनाडेले, आता तिले कोणतं नाव देवानं ते काय मला माहित नाही. हा ना, हा ना, देखा भाऊ सर एकदम म्हणजे जुगाड कोणी जुगाड करीच नाही. गाडी बनाडेले पुरी लाकडी गाडी. आपलं घर मग एवढं लाकूड राहिलं तर जाई मग लगेच पाणी तपडीचं. मित्रांनो आणि सगळ्या प्रकारचे पक्षी या ठिकाणी बघायला भेटतात. आतापर्यंत पोपट देखील होतात आपण, पोपटी केला मग आधी पिवळा कलर, मग पोपट देखील आधी पण खाली एक छोटा आणि मोठा पिल्ला देखील राहणार. हर एक गोष्ट देखासारखी आहे. आडे बी म्हणजे वेगवेगळ्या जात ना पोपट आहेत पावसानं आडे. अजून रेनबो कलर मध्ये बरोबर स्काय ब्ल्यू कलर, येलो कलर, रेनबो कलर. या ये लव बर्ड्स
लव बर्ड. अच्छा. खाद्य बी तसं लागतं त्याला. हो हो देतो. अल्बिनो कोकाटे. ही सगळ्यात जगातली छोटी जमिनी कुठे होती? या इकडे सर. हा पहिले हा उंदीर घेऊन जातो. हा उंदीरचा एक फोटो काढा. उंदीर काय हा काटेरी उंदीर आहे सर. चावणार नाही ना? याला हिजॉक म्हणतात. नाही चावत नाही. काय भाऊ म्हणा ना एकदा जीव आपस. सोडू नका खाली. सावध बिवत काहीच नाही. याला काटेरी उंदीर म्हणतात. काटा टुसता का त्याचं? नाही हे काटे नाही ऍक्च्युली केस आहे. दोन्ही हाताशी जवळ करा. बापरे आऊत आलं. ऍक्च्युली त्याचे केस आहेत जे ज्यांचा वापर तो काट्यासारखा करतो. कोणी प्राणी पक्षीने जर त्याच्यावर अटॅक केला तर तो हे केस काट्यासारखे कडक करतो. दुसऱ्यांना ते टोचतात आणि ज्याच्याने त्याची शिकार वगैरे होत नाही म्हणून त्याला काटेरी उंदीर म्हणतात. देखा भाऊ सण कसा उंदीरचे. हे एकमेकांचेच कान वगैरे भाऊ बनकी माहिती. हे बघ इथं जेवण नाही बाकी सगळं करायचं. किती तिकीट आहे? ही जगातली सगळ्यात लहान चिमणी बेंगॉलियन फिंच म्हणतात. अच्छा. ही जावा व्हाईटवाली बघितली तुम्ही? हा. ही इंडोनेशिया, जपान, बाली कुठे? असतं तर समुद्र बेटांवर राहते. इथे वरती हा असते. ये इकडं. हा क्या पाहते. लाल चोच आणि पूर्ण पांढरी. स्वीट आहे एकदम. आणि ही त्याचेच व्हर्जन आहे ब्लॅक मधली जावा. जावा. ही जावा म्हणून आहे. ब्लॅक ही ब्लॅक. ही ब्लॅक आणि इकडे व्हाईट. डोक्यावर ठी दिदी एक हातवर ठी दिदी. अरे बा. दुसरी तर तिने तिने येसन बशी डायरेक्ट. बाप गैरभारी वाटस. जवळ म्हणजे या पक्षी आपला हातमा कधी सापडतच बी नाही. मी असं ऐकेल पक्षीले आपण हात लावल्यानंतर दुसऱ्या पक्षी त्याला मारी टाकतच म्हणून असं ऐकेल होतं. पण असं मला खोटं वाटत ना ती गोष्ट. या एक्झॉटिक असल्यामुळे ना या लहानपणापासून या ट्रेन करायला शिकल्या. तर त्या अंगा खांद्यावरच खेळतात आणि लहान मोठा हा ना? होतात. म्हणून ते आपला इकडे सहजासहजी लवकर लागतात. अच्छा अच्छा. चलो बेटा घ्या का कोणी. हे बघा मित्रांनो. गेले उतरा. हो. उतरी घ्या. चालेल. शंकरपाळ्या. ये. हा. शंकर बाळा. कितलं बार आहे भाऊसन. आई काय म्हणा डोकं सोडत नाही. आई घरपर्यंत मन बरोबर जेवाय असं मला वाटत. पूर्ण डोकं आवडी जायचे. बघ खाद्य. बापरे. दोन्ही तिने बसलं. दय बाई. दय भाऊ. ऐसा. मला डायरेक्ट काटापुडी राहणार. गुदगुल्या वगैरे राहणार डायरेक्ट. विजूला सांगताय घ्यायला पण भाऊ आमची जिरली. काय नाही तुम्ही फक्त असं राहा. व्हेरी गुड. बस. या गोष्टी देखायला भेटतच नाही भाऊसन. आणि या गोष्टी आपले देखायला भेट राहणार ना. आईचं आपलं मोठं भाग्य आहे. ते चावायला नको. चावत नाही काही नाही काहीच करत. बघा घाबरतय ते. दिदी ते पाणी. ओ धरा. आई जनावर डेंजर आहे अजून. आऊ शपथ. घ्या ना हातावर. काही करत नाही. काही नाही घ्या हातावर घ्या. त्याच्याने काहीच भीती बाळगायची काहीच गरज नाही. बस. चलो बाळा चलो जॅक. चलो या इथे सावली. आलो. तुम्ही हातवर घेणार ना म्हणजे आमच्याकडे येणारा प्रत्येक कस्टमर हातवर घे. कोणा का लक्षात उभंच राहा. असं थोडं फोल्ड करून द्या. कलर. व्हेरी गुड. काय नाव त्याचं सर? जॅक ना. 2 मिनिटं. त्याला इग्वाना येतो पण त्याला जॅक म्हणतात. जॅक चावत नाही ना. नाही काहीच नाही काय. हा, राहू द्या इथे हातवर बी राहणार तरी काही. बस, असं राहा. हिम्मत केली आता. लई मोठी हिम्मत करी बसाडे असं वाटणार नाही का तो चालली का काय. पण दादा त्या म्हणे टेन्शन देऊ नका. दादा तेच विश्वास ठेवू. जे होई ते होई ते काय जाईल. आजकालच्या
जवानी पिढीला गाणे एन्जॉय नावाची गोष्ट जास्त वाढली, त्याच्यामुळे गाणे कंटिन्यू चालू राहतात. आपले खानदेशी गाणे म्हटल्यानंतर जास्त आवडले लोकांना आणि खानदेशी प्रत्येक आपल्या गाण्यांमध्ये ना, का बरं काय झालं? माणसं बोलून घेते, जगदीश बोलून घे, जगदीश वाढायला बोलून घे. आता आता बघू आता. असंच बघण्यासाठी बनवलं का? नाही हो, तिथून जाते ना मग. अरे हा बरोबर, ते होतं. त्यांच्या नाना फोटो काढा बरं का. 100%. वर जायला लागेल का? काय नाव आहे याचं? झिप लाईन, झिप लाईन. झिप लाईन. झिप लाईन मी आता असं. झिप लाईन मध्ये बसणार आहे भाऊ. किती सर किती फोटो काढा. आता मी चाललोय भाऊ झिप लाईन वर. फर्स्ट टाइम या गोष्टी देखील आणू, फर्स्ट टाइम देखील आणू या गोष्टी. चालेल ना? हा? अरे एक मोबाईल सोडून देऊ. थांबा, फुल मजा येणार आहे. अरे बाबू एक नंबर, क्या बात है, एक नंबर, फुल मजा वाटते बोलतोन. एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर भाऊ. खरंच मजा वाटत राहिली. एस एस फार्म खरंच देखा सारखं आहे भाऊ. काही लागली आडून तडून डायरेक्ट त्या दादा त्या हिर आणतात. ते विजू हिर आणतात मागे लगेच. केलं चालू. नमस्कार मित्रांनो, आता निघालो मी. चला पुढे, चला पुढे, चला पुढे. फुल जोमात आहे मित्रांनो. खतरनाक विषय. अरा खतरनाक. डेंजर विषय खरं, एकदम भारी वाटलंय, जबरदस्त. आता हे बा इथं विनोद भाऊ उभा आहे. बाबू कोण आला अबे? अर्जुन नाना आले, अर्जुन नाना. विजय बाजू सर, बाजू सर, बाजू सर. विजय तिथं जोरात येतं माणूस. मोबाईल बॅग पकड. आला आमचा चेतन, छोटा चेतन आलाय डायरेक्ट फुल मस्ती करत डायरेक्ट. छोटा चेतन आला, छोटा चेतन आता, छोटा चेतन आला आता, छोटा चेतन. आता मोबाईल पॅक धर. ₹450 received on phone pay. चला मागं मागं मागं.
आम्ही येता येता जाणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय, चला. गाडी क्रमांक 1552 कोल्हापूर जाणारी गाडी सांगली सातारा बीड 2 मिनिटात निघणार आहे. आधी पा कुठं सांग. आमची गाडी निघाली. आम्ही पुढं ड्रायव्हर दादा बसले. ट्रेन निघाली एकदम रातची. एकदम भाऊ आता फिरून मस्त पैकी मजा येणार. पुढं पाहतो मी अजून खूप मजा येणार. 5 मिनिटं म्हणा. रेल्वे इंजिनचं डब्बा आम्ही डायरेक्ट लास्टच्या डब्यामध्ये बसलो मस्त. चालली ना भाऊ रेलगाडी. पुढं आमचं इंजिन तिथला इंजिन कसं आहे इंजिन. तर फायनली आमचा म्हणजे आता एन्जॉय करून झाला आहे. आणि आम्हाला सगळे जेवायला बसले आम्ही मस्त. फुल मज्जा आली. मज्जा डायरेक्ट दमून गेलो आम्ही अक्षरशः. आणि मी तर म्हणतो आबासुद्धा मी तर म्हणतो आबासुद्धा पहिल्यांदा झाला इथं. कसं होतं आबे मग? एक नंबर होतं बाई. खतरनाक मजा आली. नांदच कुळा डायरेक्ट. काय करायचं असेल तर मित्रांनो SS फार्म नक्की जा, नक्की भेट द्या. खरंच मस्त आहे. जेवणाची टेस्ट पण मस्त आहे. बाबा तर नमस्कार मित्रांनो, आता सगळं आपलं आवडलं. आता तिथून भाऊ पण निघायची तयारी चालू इथं फोटो सेशन चालू. नमस्कार, निघायची तयारी चालू. मित्रांनो हा बोलूच देत नाही मला केव्हा. बोला बोलूच देत नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. बोला. तर नमस्कार मित्रांनो. जितकं पण इथं दिसतंय ना मित्रांनो, सगळ्यात जास्त इथं जास्त मजा आली मला. इथं पण, त्याच्यानंतर इथं पण मजा आली. त्यानंतर इथं तर अरे विषय हार्ड होता डायरेक्ट माझ्यासाठी. आणि इथं पण मस्त मजा आली. सगळीकडे इतकं म्हणजे असं कोणतीच गोष्ट नाही इथं सांगण्यासाठी की मला तिथं मजा आली नाही. खूप एन्जॉय केला आम्ही आणि खूप मजा आली. मी लवकरच माझी फॅमिली सगळी फॅमिली घेऊन या ठिकाणी परत येणार आहे आणि परत एन्जॉय करणार. तर तुम्ही पण नक्की या आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉगमध्ये सगळं दिसेल. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही येता येता SS पाहून येता देवळाला थांबलो. देवळाला दिसले मावसा. आणि मावसा आम्हाला थेट डायरेक्ट घरी घेऊन आले. काय शेंगा खायला. शेंगा खाल्ल्या, कांद्याची गोणी भरली, इकडं आंबे भरले या पोतीमध्ये. इकडं भाऊ मस्त शेंगा खातोय, तिकडे मावशी मस्त आरामात बसले. आणि आता आम्ही इथून निघणार नाशिकला. म्हणजे आपला ब्लॉग कम्प्लीट होणार. एन्जॉय कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.